नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लपथपीत स्वादिष्ट असं अख्खा मसूर वांगं. बनवायला सोपी अशी रेसिपी बरं का, पण खायला एवढं स्वाद लागतं. शिवाय कमीत कमी मसाल्यात जे असेल घरात त्यातही तुम्ही बनवू शकता. अगदी सोपी, रोजच्या साहित्यात तयार होतं. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. शिवाय चपाती, भाकरी, फुलका कशासोबतही खाऊ शकतो आणि भातासोबत तर मस्तच. चला मग सुरुवात करूया. मसूर वांगं बनवण्यासाठी इथे मी वांगंही चिरून घेतलं. वांग्याच्याही अशा लहान फोडी करून घेतल्या. त्यानंतर इथं भिजवलेला मसूरही घेतला. तर 1 वाटी एवढा हा भिजवलेला मसूर आहे. अख्खा मसूर घेताना अर्धी वाटी एवढा घेतला होता. वजनी प्रमाण एक अर्धा पाव एवढं 125 ग्रॅम एवढा मसूर होता आणि पाव किलो एवढं वांगं. तर अशा या लहानच फोडी मी वांग्याच्या करून घेतल्या किंवा तुम्ही थोडं मोठंही वांगं चिरून घेऊ शकता. मी वांग्याची जी वरची टोपी असते देठाचा भाग तो असा काढून घेतला आणि वांगं या फोडींमध्ये चिरून मिठाच्या पाण्यात ठेवला. आता मसूर वांग्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 मध्यम ते मोठे असे चिरलेले कांदे घेतले. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची डहाळी, 15 ते 20 लसूण पाकळ्या, मुठभर अशी कोथिंबीर. वांग्याचं प्रमाण जास्तच घ्यायचं, मसूर आहे म्हणून. आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरलेला. अख्ख्या मसूरमध्ये कांदा जास्त वापरला जातो. इथे आपण वांगंही घालतोय म्हणून त्याच्या निम्मपेक्षा थोडा कमी असा मी एवढा कांदा घेतला. म्हणजे 2 मध्यम ते मोठे कांदे घेतले. त्यानंतर इथे पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा ते पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. हवं तर तुम्ही आवडत असेल तर थोडासा कांदा लसूण मसाला किंवा साठवणीचा मसाला घेऊ शकता. पण आपण मसुरात बनवतोय तर काही जास्त खडे मसाले मसूरमध्ये घालत नाही. पण वांगा आहे तर थोडासा साठवणीचा मसाला घालू शकता. आता खलबत्त्यामध्ये इथे ताजी आले लसूण पेस्ट बनवून घेऊयात. तर आधी मी आले ठेचून घेतले, त्यानंतर लसूण पाकळ्या घातल्या. म्हणजे एकसारखी आले लसूण पेस्ट होते आणि असं ताजं आलं लसूण ठेचलेलं सुगंधही छान येतो आणि चवही मस्तच लागते. तर हे पहा. तर एवढे असे मी बारीक इथे आले लसूण ठेचून घेतले. त्यानंतर आता मसूर वांगं बनवण्यासाठी गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात घालूया तेल. मोठा अर्धा चमचा एवढं तेल घातले. तेल चांगले गरम झाल्यावर मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटल्यानंतर 1 चमचा एवढे जिरे. जिरेही चांगले तडतडू द्यायचे. जिरे चांगले फुलले, मोहरीही फुटली की त्यानंतर घेतलेल्या आले लसूण पेस्टपैकी किंवा ठेचलेल्या आलं लसूणपैकी अर्धा आले लसूण पेस्ट आत्ता घालूयात आणि अर्धी नंतरसाठी. त्यासोबतच इथे कढीपत्त्याची पानंही घातली आणि चांगली चुरचुरीत फोडणी होऊ द्यायची. त्यानंतर इथे चिरलेला कांदा घालूयात. तर इथे सर्व कांदा मी आता घातला. कांदा म्हणूनच थोडासा जास्त घ्यायचा. मसूरसाठी जास्त काही मसाले यात पडत नाही. पण मसूर आहे म्हणून कांदा जास्त घालायचा. तर इथे जर अर्धी वाटी मी मसूर घेतला तर 1 ते 1.5 वाटी एवढा कांदा घेतला. वांगंही तेवढंच चविष्ट होतं. पाव किलो वांगं, अर्धा पाव एवढा मसूर आहे. 3 ते 4 लोकांसाठी बरोबर होईल. 2 मध्यम ते मोठे असे कांदे होते आणि चिरून कांदा 1-1.5 वाटी एवढा. कांदा चांगला लालसर करून घ्यायचा. अगदी कांद्याचं प्रमाण कमी होईपर्यंत. मसूरची चव फक्त मसूर आपण शिजवतो कसा आणि कांदा कसा भाजतो यावरच असते. तर कांदा आपण अगदी प्रमाण कमी होईपर्यंत चांगलंच भाजून घेतला किंवा चांगला परतवून घेतला. त्यानंतर यात आपण शिल्लक राहिलेली आले लसूण पेस्टही घातली आणि पुन्हा कांदा चांगलाच परतवून घेतला. तर हे पहा, चांगलं असा परतवल्यानंतर आता यात घालूया चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत एकसारखा परतवून घेऊयात. टोमॅटोही मऊ होईपर्यंत म्हणजे कांदाही मग अजूनच चांगला शिजेल. टोमॅटोही मऊ होईपर्यंत परतवून घेतल्यानंतर यात मसूर घातला आणि मसूर आता 1-2 मिनटं चांगलं परतवून घेऊयात. मसूर कसा शिजतो यावरच खरी चव असते. तर टोपातही शिजवून घेऊ शकतो, पण हल्ली गॅसची बचतही होईल आपली आणि मसूरही छान असा शिजेल. तर हे पहा, किंवा कुठलंही कडधान्य बनवत असाल तर एखाद वेळेस कडधान्य शिजायला थोडा वेळ घेतो. टोपात जरी करत असणार तर असं पावडर मसाले घालण्याआधी जर कडधान्य घातलं तर लवकर शिजतं. एक छोटीशी टीप आहे नवशिक्यांसाठी. तर आता परतवल्यानंतर यात आपण आता पावडर मसाले घालूयात. लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा एवढे, 1 ते 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा ते पाव चमचा हळद आणि आत्ताच चवीनुसार मीठ. तुमच्या आवडीनुसार आपण इथे वांगंही घालतोय तर थोडासा साठवणीचा मसालाही घालू शकता किंवा कांदा लसूण मसालाही वापरू शकता.
आता हे पावडर मसालेसुद्धा मंद आचेवर मी परतले. पावडर मसाले घातले तेव्हा गॅस मंद आचेवर केला होता, मध्यम आचेवरून आणि मंद आचेवर काही सेकंद परतवल्यानंतर आता यात पाणी घालूयात, म्हणजे मसालेही चांगले परतल्या जातील, अजिबात करपणार नाही आणि मसालेही चांगले शिजतील. म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि मसाले पुन्हा चांगले यात परतवून घेतले. त्यानंतर यात वांग्याच्या फोडी घातल्या आणि आता एकसारखं हे मिक्स करून घेऊयात. गॅस मात्र आता मी मोठ्या आचेवर केला आहे आणि वांगंसुद्धा चांगलं यात मिक्स करूयात. चांगलं पुन्हा परतवून घेऊयात. एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतल्यानंतर आता यात चिरलेली कोथिंबीर घालूयात. मीठ आपण आधीच घातलं आहे वांग्याच्या फोडीमध्ये आणि मसूरमध्ये चांगलं मीठ मुरेल. हवं तर तुम्ही उकळी आल्यावरही अजून मीठ घालू शकता, कमी वाटत असेल तर. आता मी मीठ घालून चांगलं 2-3 मिनटं परतल्यानंतर आता झाकण ठेवून एक 30 ते 40 सेकंदांसाठी झाकण काढून घेतलं, वाफ देऊन घेतली, म्हणजे आतपर्यंत मग मसालेही वांग्याच्या फोडीमध्ये चांगल्या मुरतील आणि मसूरही अगदी चविष्ट असा होईल. तर मंद आचेवर हे 30-40 सेकंदांनंतर आता झाकण काढून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया आपण गरम पाणी. गरम पाण्यामुळे अजूनच मसूर लवकर शिजेल आणि मऊसुद्धा. तर तळापासून आता एकदा ढवळून घेतलं पाणी घातल्यावर. इथे मी लपथपीत अशी ही मसूर वांग्याची भाजी बनवते. तुम्ही थोडी पातळ करत असाल तर पाणी वाढवून घालू शकता. मी एक अर्धा ग्लास एवढंच पाणी घातलं आहे आणि कुकरची आता 1 ते 2 शिटी करून घेते. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असाल तर तुम्ही 2 ते 3 शिट्याही करून घेऊ शकता. तर हे पहा, 1 ते 2 शिटीतच मी गॅस बंद केला आणि मनाने कुकरची वाफ जिरू द्यायची. आधीच आपण शिटी वर करून वाफ कुकरची काढायची नाही. तर हे पहा, मनानेच वाफ जिरली. अगदी लपथपीत असं आपलं मसूर वांगं शिजलंय. वरून मी अजून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम मसूर वांगं सर्व्ह करूयात. अगदी लपथपीत आणि स्वादिष्ट असं हे मसूर वांगं झालं आहे. कमीत कमी मसाल्यात अगदी झटपट असा मसूरसुद्धा पाहू शकता तुम्ही किती मस्त मऊसूत शिजलं आहे. आपण याला घोटूनही नाही घेतलं तरीसुद्धा अगदी लपथपीत अशी ही मसूर वांग्याची भाजी झाली. टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतो. तंदुरी रोटी, नान, फुलका, चपाती, भातासोबत तर मस्तच लागते. तर हे पहा, कशी एकसंध आणि एकजूट हा मसूर शिजला आहे. तुम्ही पाहू शकता. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मसूर घेताना लाल मसूर घ्यायचा नाही तर काळा असतो. 2 प्रकारचे मसूर असतात, एक काळा आणि एक लाल रंगाचा. पण जो काळपट मसूर असतो तो घ्यायचा आणि मसूर साठवण्यासाठी पावडर वापरली जाते. पांढरी पावडर चांगली निघाली पाहिजे म्हणून चोळून असा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि मग भिजवायचा. कमीत कमी 5 ते 7 तास, जास्तीत जास्त 10 ते 12 तास किंवा रात्रभर. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.